हे पहा, हा मराठी माणसासाठी किंवा मराठीसाठीचा मोर्चा आहे. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र यावे, इथं महाराष्ट्रातल्या तमाम जनतेची इच्छा, अपेक्षा आहे. मला वाटतं ते येतील, परंतु आजच्या घडीला जे महाराष्ट्रामध्ये हिंदीचं सक्तीकरण करण्याचा प्रयत्न मोदी शहांचे महाराष्ट्रातले चमचे हा प्रयत्न करतात, मला वाटतं हा हाणून पाडला पाहिजे. हिंदीला विरोध असण्याचं कारण नाही, पण हिंदीची सक्ती याला 100% विरोध आहे. मराठीची गळचेपी करण्याचा हा प्रकार आहे आणि म्हणून मराठी म्हणून हा मोर्चा निघत असताना महाराष्ट्रातल्या आणि मराठीची व्याख्या तशी व्यापक आहे, महाराष्ट्रात राहतो म्हणून या सर्व बांधवांनी या मोर्चात सहभागी होण्याचं आव्हान मला वाटतं आम्ही सगळे करतोय. आणि त्याच्यामुळे याला काही वेगळं अर्थ सूचक असं न करता हे सत्य घटना आहेत, सत्य सगळं होणार आहे, सत्य सगळं करायचं. या निमित्तानं विचार आणि मन एकत्र आले आहेत असं समजायचं का, आणि ती पुढच्या राजकीय एकत्रीकरणाची नांदी असेल का? काही हरकत नाही असं व्हायला. विचार आणि मन तसे वेगळे असायचं काही कारण नाही, ते एकच आहेत. आणि आपली जी अपेक्षा आहे तसं व्हायला काही हरकत नाही असं महाराष्ट्रातील तमाम जनतेला, फक्त शिवसैनिकांना किंवा मनसैनिकांना नव्हे तर महाराष्ट्रातील तमाम जनतेला हे असं वाटतं. तुम्हाला काय वाटतं? मला म्हणजे कसं वाटतं? शिवसेनेला संपूर्ण कार्यकर्त्यांपासून, म्हणजे महाराष्ट्रातल्या तळागाळातल्या कार्यकर्त्या शिवसैनिकापासून ते मुंबईपर्यंत, त्यांना काय वाटतं की हे एकत्रीकरण व्हावं आणि त्याचा राजकीयदृष्ट्या महाराष्ट्रासाठी किंवा शिवसेनेसाठी फायदा होईल? हे पण राजकीय दृष्ट्या काय व्हायचं ते होऊन जाईल. चांगलं होईल, वाईट होईल, भलं होईल, वाटोळ होईल, जे व्हायचं ते होईल. पण एक मराठी म्हणून सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे ही भूमिका, आणि त्यातल्या त्या ठाकरे बंधूंनी सुद्धा एकत्र राहिलं पाहिजे ही भूमिका मला असं वाटतं काही माझी एकट्याची नव्हे तर तमाम महाराष्ट्राची माझी तीच भूमिका. आता या सगळ्या प्रक्रियेवर महाराष्ट्रभर चर्चा सुरू झाली. आता दोघंही एकत्र येणार, तुम्ही पण त्याच्या पद्धतीनं हे करताय. हो. आता सत्ताधारी मात्र यावर बिथरतील का? मला वाटतं त्यांना बिथरवण्यासाठी किंवा त्यांना फक्त त्यांच्यावर टीका टिप्पणी करण्यासाठी हा मोर्चा नाही. आणि आम्हाला ते बिथरतील किंवा नीट व्यसन घातल्यावर जसे राहते तसे चालतील त्याच्यापेक्षा मराठी माणसाचं आणि महाराष्ट्राचं हित महत्वाचं आहे. आम्ही काय कोणाला बिथरवण्यासाठी, कोणाला त्रास देण्यासाठी नव्हे, तर या महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या अपेक्षा त्या दृष्टीनं काम करावं या हेतून या सगळ्या भूमिका होतील असं मला तरी वाटतं. या ठाकरे बंधूंच्या सोबत येणार शरद पवार ठाकरे बंधू एकत्र आले तर चांगलंच असतं. मला असं वाटतं एक शरद पवार साहेब या महाराष्ट्रातले ज्येष्ठ आणि श्रेष्ठ म्हणायला काहीच हरकत नाही असे नेतृत्व आहे. ते पक्षाच्या पुढे जाऊन विचार करणारे नेते आहेत आणि ते ठाकरे घराण्याशी सातत्यानं नुसतं आताच्या पॉलिटिकल महाविकास आघाडी पुरतं नव्हे तर आधीपासून आहे. आणि मला असं वाटतं त्यांच्या अशा पद्धतीने इच्छा अपेक्षा असणं ह्या एकदम मला असं वाटतं योग्य आहे. आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता हे शब्द जोडले गेले. दोन्ही शब्द असावेत की नको या संदर्भात विचार करायला हवा, अशा पद्धतीची मागणी संघाचे सहकार्यवाहक दत्तात्रय भुजबळ यांनी केली. त्याचाच अर्थ घटना बदला असं स्पष्ट आहे. घटनेतल्या शब्दाचा विचार करणं, मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीच्या घटनेत सुद्धा हा शब्द लिहिलेला आहे. पण भारतीय जनता पार्टीची घटना सोडून द्या, परंतु राज्यघटनेत अशा पद्धतीनं समाजवाद किंवा धर्मनिरपेक्षता हा बदलून तुम्ही काय करणार आहे? जातीयवाद करणार आहे, धर्मवाद करणार आहे, भांडवलशाही करणार आहे, हे सुद्धा स्पष्टीकरण होण्याची आवश्यकता आहे. आम्ही जे म्हणतो की यांना घटना बदलायची आहे त्याच हेतूने हे विधान दिसतंय. एक स्थानिक प्रश्न आहे. सध्याचे खासदार संदीपान भुमरे यांच्या ड्रायव्हर सालारजंग कुटुंबानं 3 एकर जागा गिफ्ट दिलेली आहे आणि त्याची किंमत ही रेटनुसार 1.5 कोटीची काय सांगताय. आणि त्याची मूळ बाजारात किंमत ही 350 ते 400 कोटी 500 कोटी असेल. त्याचं काय प्रकरण आहे तुम्हाला माहित असेल? माझ्या कानावर ही गोष्ट आलेली आहे. संदीपान भुमरे आमच्यातून गेलेले गद्दार पक्षाचे नेते आहेत, खासदार आहेत तिथले. आणि आम्ही बघितलं एक साधा ड्रायव्हर ज्याला
5-25 हजार रुपये पगार असेल. आणि हा ड्रायव्हरला सालार जंग अशा पद्धतीनं एवढी प्रॉपर्टी गिफ्ट देत असेल आणि ते बुमरेंच्याच ड्रायव्हरला, आणि सालार जंग या संभाजीनगरात फिरत असतात आणि सत्तेच्या ताकदीच्या बळावर मग ती प्रॉपर्टी ताब्यात घेण्याचा प्रकार निश्चित या संभाजीनगरात घडलेला आहे. आता प्रशासन हा सालार जंग कोण आहे आणि हा कोण ड्रायव्हर आहे जो 150 कोटीची प्रॉपर्टी खरेदी करतो. मग तो 150 कोटीची प्रॉपर्टी भुमरे साहेबाचा ड्रायव्हर खरेदी करत असेल तर मला असं वाटतं मला ती या सगळ्या गोष्टीचा जनतेनं विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि कशा पद्धतीनं लूट, ही लूटच एका हिशोबाने. मागे शिरसाड्यांचं प्रकरण आलं, आता भुमरेंचा विषय आलेला आहे समोर. जनतेनं विचार करा. कालच्या स्टेटमेंट तुम्ही बोलला ना बबनराव लोणीकर विषयावर. मी बोललेलो आहे, कारण बबनराव लोणीकर म्हणजे ब्रिटिशाची सुधारित आवृत्ती आहे. आणि भारतीय जनता पार्टीच्या आमदारांची, खासदारांची, नेत्यांची जी मनोवृत्ती आहे ती सगळे यांच्याच बापाचं. बूट म्हणे तुमचे आमचे आम्हीच दिले, कपडे सुद्धा मोदीचेच आहे. आणि या मोदीनं आणि या भारतीय जनता पार्टीच्या देशाला भेकेला लावलेलं आहे आताच्या घडीला. त्यांनी सांगितलं 6,000 रुपये तुम्हाला बी घ्यायला येईल, बियाचे भाव काय जरा जाऊन बाजारात बघा. 4,500 रुपयात एक ताट जेवायला इथं दिलं जातं विधान भवनात, आणि तर 6,000 रुपये बी बियाणं देतं तर फार उपकार होतात का? कोणाचे पैसे? जनतेचे पैसे. आणि म्हणून अशा पद्धतीने जी मस्ती माजुरी वृत्ती आहे मला वाटतं जनतेने ठेचून काढली पाहिजे. शक्तीपीठ रस्त्याविरोधात 1 जुलैला मोठा रस्ता रोको आंदोलन वाढेल असं चित्र. तेव्हा शक्तीपीठाचा मार्ग जनतेची इच्छा नसताना तो थोपवला जातो. कोट्यावधी रुपये त्याच्यावर खर्च केले जाण्याची शक्यता आहे. कारण चांगली जमीन जिच्यात चांगलं पीक आताच्या घडीला येतं अशा जमिनी अधिकृत करून हा रस्ता थोपवण्याचा प्रयत्न आहे. आत्ताच्या घडीला नागपूर रत्नागिरी हा महामार्ग अतिशय पॅरलल चांगला मार्ग आहे. असा असताना हा शक्तीपीठाच्या नावावर मला वाटतं जनतेला आणि विशेषतः शेतकऱ्यांना गंडवण्याचा प्रकार आहे. याच्यात काही नाहीये. याच्यात सरकारच्या काही लोकांची वृत्ती कशी आहे, एकीकडे आता भूसंपादन करत असताना काही त्या भागामध्ये काही धनदांडग्या लोकांनी सरकारच्या काही अधिकारी आणि मंत्र्यांच्या मार्गदर्शनानुसार मोठ्या मोठ्या जमिनी घेतलेल्या आहेत. या जमिनी स्वस्त दरात घेतलेल्या आहेत. नंतर ह्या जमिनीचं ऍक्विजिशन मोठ्या दराने होणार, म्हणजे त्यांचे काळ्याचे पांढरे होणार. नंतर रस्त्याचे टेंडर दिले जाणार. मग रस्त्याला लागून अन्य सगळ्या गोष्टी त्याचे ऍडव्हान्सेस घेतले जाणार, जे मागच्या काळात या महाराष्ट्रात घडलेले आहे. आणि मला वाटतं याच्यावरती फार यांना शक्तीपीठाच्या विषयी फार कळवळ आहे अशातला काही भाग नाही. शक्तीपीठ सुला गावगावचे मंदिरांची काय परिस्थिती ते बघा. गावगावचे सगळे जे जे आपल्या महाराष्ट्रातली जी जी स्थिती त्याची नीट स्थिती बघा. परंतु शक्तीपीठाच्या नावाखाली स्वतःची खळगी आणि शेतकऱ्यांना रस्त्यावर आणण्याचा प्रकार महाराष्ट्राचं सरकार करतंय आणि निश्चित याला विरोध आम्ही सगळे मिळून करणार आहोत. काल बबन लोणीकरांचं विधान तुम्ही ऐकलं होतं, तुम्ही ट्विटही केलं होतं. आता त्यांच्या पदवी सुद्धा बनावट असल्याचं बोलत बबन लोणीकर. आता मी त्या पदवी वगैरे विषयी बोलणार नाही. त्यांच्या देशाच्या पंतप्रधानाचीच बनावट येतं. बबनरावशी काय घ्यायचा विषय? पंतप्रधानाच्याच पदवीविषयी बनावटपणा आहे तर त्यांचे खालचे जे चमचे चुमचे यांच्या पदव्या त्याच्यापेक्षा महाबनावट असणार आहे काही सांगण्याची गरज नाही. परंतु त्यांची वृत्ती जी आहे ती माजुरपणाची मस्तीची आहे, ती मला वाटतं जनता चिरवेल. महापालिकेच्या भूखंडाची मुंबई महापालिका उत्पन्न वाढीसाठी विक्री करणार आहे. 1152 कोटींना विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला. कसं बघतो तुम्ही याकडे? नाही, खरं तर महापालिकेचे भूखंड अशा पद्धतीनं विक्री करणं चुकीचं आहे. आत्ताच मुंबईला जागा नाहीये, लोकांना मुलांना खेळायला जागा नाही, वृद्धांना ज्येष्ठांना बसण्यासाठी जागा नाही. आणि असं असताना ह्या जागा तशा पद्धतीनं डेव्हलप करण्याच्या ऐवजी अशा पद्धतीने देणं हे चुकीचं आहे. चित्रपटांचं अनुदान सरकार देतं मराठी चित्रपटांना खास करून. 255 चित्रपटांचं अनुदान रखडलेलं आहे. सांस्कृतिक खात्यानं निर्णय घेतला, अंमलबजावणी शून्य आहे. निधीच नाही सरकारकडे. सरकारच्या तिजोरीत खळखळाट आहे एकदम. नुसतं सांस्कृतिक विभागाचं नाही, तुम्ही ज्या कोणत्या डिपार्टमेंटचं नाव घ्या, मी त्याचं डिटेल तुम्हाला सांगतो की त्या डिपार्टमेंटची स्थिती
ओसाडगावची पाटीलकी खऱ्या अर्थानं राज्य सरकारची तिजोरी आताच्या घडीला झाली. एक मुंबईत सर्वधर्मीय भाषेवर भोंगे उतरवले असल्याचं भाजपचं म्हणणं आहे. मला माहिती नाही, पण तो भोंगे उतरवले जातात अशा काही घटना काल परवा माझ्या कानावर आलेल्या काही लोकांनी फोन केलेले, अधिकाऱ्यांशी पण मी चर्चा केलेली आहे. तर भोंगे राहू देऊन त्याचं डेसिबेलची मर्यादा पाळायला पाहिजे होती, पण तो सरसकट भोंगे पाडणं, कारण ग्रामीण भागामध्ये सकाळी 4 वाजता काकडा करावा लागतो, रात्री 12 पर्यंत पाठ चालतो, आणि असं असताना मला असं वाटतं हरिपाठ करणाऱ्याला थांबवणं आणि कीर्तन आणि पाठ करणाऱ्याला थांबवणं, काकडा करणाऱ्याला थांबवलं, मला वाटतं भारतीय जनता पार्टी असं करून हिंदुत्वावर घाला घालण्याचा प्रयत्न करते. आता ते तुम्ही एकत्र मोर्चा तर काढणारच आहे, पण एकनाथ शिंदे स्वतः राज ठाकरेंची मनधरणी करण्याची शक्यता आहे, अशा चर्चा सुरू झाली. एकत्र येऊ नये मला असं वाटतं त्या विषयात जाण्याची गरज नाही. याचा अर्थ 2 माणसं एकत्र येऊ नये याच्यासाठी कशा पद्धतीनं कशी वृत्ती, यांची मनोवृत्ती आपल्या या महाराष्ट्राला दिसते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.